आतापर्यंत मार्केटमध्ये कमीत कमी रेट भेटत आणि मला हे नव्याने माहिती पडलेलं मार्केट आहे। आणि बघा आपल्या समोर गोणी खोलली आहे आणि इकडे आहेत कांदे, जिकडे दोन्ही आहे होलसेल रिटेल दोन्ही रेट आहे। आता इथे शॉर्टिंग करणं सुरू आहे बटाट्याचं वगैरे। नारळाची साईज बघा, एवढा मोठा नारळ आहे, 53 किलोची ही गोणी भरलेली आहे। इंदिरानगर म्हटलं तरी हे इंदिरानगरमध्ये नाही आहे, प्रॉपर एक नंबर ठेवणीचा कांदा। हा बटाटा बघून तुम्हाला कळला बघा, यूपी बटाटा आहे। हा मोठा आहे आणि हा छोटा साईज आहे तो कसा आहे, नो एक्स्ट्रा चार्जेस, नो हिडन चार्जेस। ही गोणी 50 किलो प्लसच असते। कांदा, बटाटा, लसूण हे असं मार्केट। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे ठाण्यामधला इंदिरानगरला। पाठीमागे तुम्हाला डोंगर दिसत असेल, हे डोंगर मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेत, कारण आपल्या पाठीमागे आहे ते मच्छी मार्केट, इंदिरानगरचं मच्छी मार्केट जे आपण बऱ्याच वेळा एक्सप्लोर केलेलं आहे। आणि आज आपण मच्छी मार्केट एक्सप्लोर करायला नाही आलो आहे, तर मला नव्यानेच कळलेलं एक कांदा मार्केट आहे जे इंदिरानगरमध्ये असतं, ते एक्सप्लोर करायला आपण आलो। म्हणजे कांदा, बटाटा, लसूण हे असं मार्केट आहे। मला 2 दिवसापूर्वीच हे माहिती पडलं आणि म्हटलं चला अरे एवढं मोठं मार्केट आहे आणि आपल्याला माहीतच नाही की ठाण्यामध्ये कांदा बटाटा मार्केट आहे, होलसेलवाला ते पण, आणि आपल्याला माहीत नाही। आपण पण बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया। मला ठाणा मार्केटमधलं जे मसाला मार्केट वगैरे ना, दादोजी कोंडे स्टेडियम इकडचं होलसेल मार्केट माहिती आहे, पण हे मार्केट मला नव्यानेच कळलेलं आहे आणि त्यामुळे लगेच आपण एक्सप्लोर करायला आहोत। तर चला आता माझ्यासमोर दिसतात कांदा बटाटेवाले आणि पाठीमागे तुम्ही बघताय ते मच्छी मार्केट, आणि आज आपला मच्छी मार्केटचा दिवस नाही आहे। कांदेच कांदे आहेत लॉटमध्ये, इथून पूर्ण लाईन आहे, लांबपर्यंत गाले आहेत कांदा बटाट्याचे। आणि कसा कांदा आहे दादा कांदा? हा 18 रुपये का? आणि हा कुठला आहे, उत्तूर, पुणे, नाशिक कुठला आहे? उत्तूरचा आहे का? बघा हा उत्तूरचा कांदा आहे, चांगला कांदा बघा। आणि ही पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल 18 रुपये किलो। गोणीच घ्यायला लागेल का रिटेलमध्ये पण मिळते? होलसेल ना, पूर्ण गोणीच ना, पूर्ण गोणीच तुम्हाला घ्यायला लागेल। आणि तुम्हाला माहिती आहे ही गोणी 50 किलो प्लसच असते, 50, 52, 55पर्यंत असते, एवढी पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल। आणि सर्व सेम एकच कांदा आहे ना, बघा एकच कांदा आहे, ठेवणीतला कांदा 18 रुपये किलो। आणि बघा दादा सांगतात की इकडे म्हणजे जसं FMC मार्केटला आपला वराई वगैरे लागते ना, तिकडचे चार्जेस एक्स्ट्रा लागतात कांद्याच्या रेटच्या वरती, तसं इथे काय नाही, इथे 18 म्हणजे 18 रुपयात लागणार। FMC मार्केटला गेलं तर 18चे तुम्हाला 19.5 होतील, म्हणजे कांद्याचा रेट 18 रुपये किलो असेल, मग तुम्हाला तो घेईपर्यंत 19.5 रुपये होऊन जातो, ते 1-1.5 रुपये वाढतो। तसं इथे काय नाही आहे, इथे 18 रुपये म्हणजे 18 रुपये। आणि लसूण कसा आहे दादा? 130 रुपये, 140 रुपये बघा, हा 130 ना, बघा हा लसूण आहे 130 रुपये किलो, आणि हा किलोवर मिळेल बघा, लसूण तुम्हाला किलोवर मिळेल। आणि हा आहे तो 140 रुपये किलोचे। हे 2 प्रकारचे लसूण आहे तिथे। गालाचं नाव काय दादा तुमचं? दोस्ती ट्रेडर्स। ते गाळा नंबर वगैरे असं काय नाही ना इथे? नाही, दोस्ती ट्रेडर्स इंदिरानगर, इंदिरानगर। आणि इंदिरानगर साईडने येत असाल 18 रुपये, 17 रुपये। तर हे बघा, हे पहिलाच गाला आहे हा बघा। म्हणजे आपल्याला पहिल्याच शॉपमध्ये असं कळलेलं आहे की इथे वराई वगैरे असे काही चार्जेस लागत नाही, म्हणजे जो रेट आहे 18 रुपये किलो, 17 रुपये किलो, 16 रुपये किलो जो असेल होलसेलचा रेट, तो एक्झॅक्ट रेटनेच आपल्याला कांदे पूर्ण गोणी मिळणार आहे। नो एक्स्ट्रा चार्जेस, नो हिडन चार्जेस असं म्हणता येईल आपल्याला। आता पुढे एक दुसरं दुकान आहे बघा, इकडे लसूण पण दिसतोय, कांदा पण दिसतोय। कांदा कसा आहे दादा? 16। आणि हा साठवणीचा आहे का? साठवणीचा 16 रुपये, 18 रुपये, तेव्हा आतमध्ये 18 रुपये। आणि हा कुठला आहे? 16 रुपये, हा पण साठवणीचा, तो पण साठे। नाही, हा कुठला कांदा आहे? म्हणजे जुन्नर, पुणे, नाशिक, आल्या फाटा असेल, ओके, उत्तूरचे, हे उत्तूरचे कांदे, हे बघा, हा आळे फाटा असू शकतो म्हणतात, पण हा आहे तो गॅरंटेड ओतूरचा कांदा आहे। उत्तूरचा कांदा आहे, 20 रुपये भाव आहे। हा बघा 20 रुपये किलो भाव आहे। ओतूरच्या कांद्याला जास्त भाव असतो, कारण तो प्रॉपर साठवणीचा कांदा असतो म्हणून। आणि बघा इकडे कांदा येतो 18 रुपये, हा बघा 18 रुपये किलो। आणि हा पण ओतूरचा कांदा आहे प्रॉपर, हा फिक्स 18 रुपये किलो। आणि ते लसूण पण आहे। आणि बटाटा कसा आहे दादा? आणि हा बघा, हा गुजरातचा बटाटा आहे 17 रुपये किलो। आणि हा बटाटा किलोवर मिळेल ना, पुरा गोणी लेना पडेगा बघा। आणि हा गुजरातचा बटाटा आहे, तो 17 रुपये किलो आहे, तुम्हाला पूर्ण गोणी घ्यायला लागेल। आणि कांद्याचं पण तसंच पूर्ण गोणी घ्यायला लागेल। आणि इकडे आहे तो UP बटाटा, हा बघा UPचा बटाटा,
जो आपण रेग्युलर ना आपण रिटेलमध्ये पण घेतो ना UPचा बटाटा, हा तुम्हाला किलोमध्ये मिळेल. UPचा बटाटा हा 120 रुपयाला 5 किलो आहे, म्हणजे 24 रुपये किलो हा UPचा बटाटा आहे. आणि हा तुम्हाला कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल. मी सुरुवातीला बोललो 1 किलो घेता येईल, पण नाही, कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल. याची पूर्ण गोणी, पण हा 5 किलो मिनिमम तुम्हाला मिळेल. हा UPचा बटाटा 24 रुपये किलोने 120 रुपयाचे 5 किलो. 53 किलोची गोणी झालेली आहे ही गोणी, 53 किलो. लसूण कसं आहे दादा? हा लसूण 130 रुपये किलो. 130 रुपये किलो. हे सगळे सेम आहे? हे 100 रुपये. हा बघा, हा 100 रुपये किलो लसूण आहे. आणि हे लूज मिळणार की गोणी घ्यायला भेटेल ना? 2 किलो 3 किलो 5 किलो. बघा 2 किलो 3 किलो 5 किलोमध्ये मिळेल. आपल्या शॉपचं नाव काय दादा? A1 जनरल स्टोर. A1 ट्रेडिंग आहे. A1 ट्रेडर्स. A1 ट्रेडर्स बघा, A1 ट्रेडर्स शॉप आहे. अजून नाव नाही इकडे. बघा वरच्या साईडला नाव आहे. सध्या हे छप्पर टाकलं उन्हासाठी, त्यामुळे दिसणार ना A1 ट्रेडर्स. आणि बघा तुम्हाला कांदा बटाटा लसूण सर्व मिळेल. आणि बघा हे शॉपचं कार्ड आहे. जर तुम्हाला कांदा हवा असेल तर फोन करून तुम्ही विचारू शकता, किंवा डिलिव्हरी मिळते का दादा? डिलिव्हरी चार्जेस माणूस नाही, म्हणजे तुम्हाला इकडेच यायला लागेल. बघा इथे तुम्ही कांद्याचा रेट विचारू शकता फोन करून. बाकी डिलिव्हरी वगैरे मिळणार नाही, कारण माणूस नाही. बघा A1 ट्रेडिंग स्टॉप करून नंबर आणि ॲड्रेस तुम्ही बघू शकता. बघा इकडे अजून एक शॉप आहे कांद्याचा, फक्त कांदेच आहे तिथे. आणि कसे किलो कांदे? हे बघा हे 16 रुपये किलो कांदे आहे. आणि कुठले कांदे आहे ते? पुन्हा नाशिक. आणि हा आळेफाटाचा कांदा आहे. ठेवणीचा कांदा सांगतो 16 रुपये किलो. कांद्याची साईज बघा, कांदे मोठे आहेत. 16 रुपये किलो. हे बघा पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. आणि इथे इंदिरानगरला तुम्हाला जसं बोललो तसं जो किलो होईल त्याप्रमाणे पूर्ण गोणीचा रेट आहे. आणि हा 16 रुपयानेच तुम्हाला मिळेल, नो ॲडिशन चार्जेस. आणि बघा इकडे पण कांदा आहे. हे कसा किलो बोला? 17 रुपये किलो ना? हा कुठला कांदा आहे पण? हा बघा ओतूरचा कांदा आहे, साठवणीचा. आता हा मोठा आहे. आणि हा छोटा साईज आहे तो कसा आहे? बघा हा आहे 14 रुपये किलो. साईजमध्ये फरक आहे. आपण ओतूरचाच आहे, साठवणीचाच आहे का? बघा आपण साठवणीचाच कांदा. आणि हा आहे 14 रुपये किलो. साईज बघा कांद्याची. हा तुम्हाला मिळेल 14 रुपये किलोने. आणि हा 17 रुपये किलो. आणि बघा पूर्ण कांदेच लागले, प्लॉटमध्ये कांदे. आणि इकडे बटाटे. बटाटे कसे? 4 किलो. 100 रुपयाचे 4 किलो, म्हणजे 25 रुपये किलो. हा बघा बटाटा. आणि हा कुठला आहे? MP आहे की UP आहे? गुजरात आहे? UP. हा बघा UP बटाटा आहे, 25 रुपये किलो. UP बटाटा महाग आहे, कारण UPचा बटाटा चांगला असतो. हा बघा दिसतोय बटाटा. हा बटाटा बघून तुम्हाला कळेल. हा बघा UP बटाटा आहे. आणि हा 25 रुपये किलो. 100 रुपयाला 4 किलो. 4 किलो मिळतील तुम्हाला बटाटे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे बटाटे लूजमध्ये मिळतात 4-5 किलोमध्ये. पण कांदे तुम्हाला ही पूर्ण गोणी घ्यायची. आणि दुकानाचं नाव काय दादा? गुरुकृपा ट्रेडर्स. असं नंबर वगैरे नाही ना घालायला? काय 388. बघा गाळा नंबर 388 इंदिरानगरच्या होलसेल कांदा मार्केटमध्ये. बघा इथे लिहिलेलं आहे गाळा नंबर 388. आणि इकडे तुम्हाला 4 किलो बटाटे पण मिळतील. आणि कांद्यामध्ये सर्व घ्यायला लागतील. आणि कांद्याचा रेट मी तुम्हाला दाखवला 14 आणि 17 रुपये. दोन्ही साठवणीच्याच कांद्यात सांगतात. ओतूरचे छोटावाला 14 रुपये आणि मोठावाला 17 रुपये. आता आत्तापर्यंत मार्केटमध्ये कमीत कमी रेट भेटलं 14 रुपये या गुरुकृपा ट्रेडर्सकडे, म्हणजे 388 नंबर गाळ्यामध्ये. बघा इकडे आहे हा कांदा प्रॉपर 1 नंबर ठेवणीचा कांदा. ओतूरचा आहे ना? हा बघा आळेफाटाचा आहे. त्यांनी सांगितलं आळेफाटाचं आहे, पण कांदा तर एकदम सडसडीत दिसतो. आणि साईज बघा कसं आहे ती. आणि हा 18 रुपये किलो आहे. बघा होलसेलचा रेट आहे 18 रुपये किलो. पण कांदा मात्र 1 नंबर आहे, बघूनच कळतंय लगेच. आणि सर्व आळेफाटाचं आहे बघा. इकडे लॉटमध्ये कांदा आहे. आणि काय म्हणाल तुम्ही? शिवशक्ती ट्रेडर्स. शिवशक्ती ट्रेडर्स. गाळा नंबर काय आहे? गाळा नंबर आता काय माहीत नाही, गाळा नंबर जी लक्षात नाही. चला ठीक आहे. आता तो 388 होता, 390 काहीतरी असेल आजूबाजूचा. कांदा मात्र जो चांगला दिसला तो इथे आत्तापर्यंत मला. हा आळेफाटेवाला 18 रुपये किलो रेट आहे, पण कांदा 1 नंबर दिसतो. आणि तसं हे इंदिरानगर म्हटलं तरी हे इंदिरानगरमध्ये नाही आहेत. हे ॲक्च्युली येते सावरकर नगरमध्ये. म्हणजे यांचा ॲड्रेस सावरकर नगर येतो, रुपिन कंपनीच्या समोर सावरकर नगर. आणि तुम्हाला अजून एक जर हे पाहिजे असेल लँडमार्क, हा बघा नवीन झालेला महानगर गॅसचा पंप, म्हणजे CNG पंप. याच्या बरोबर समोरच्या साईडला अपोजिट साईडला हे सर्व गाले आहेत. आणि नव्यानेच चालू झालेले मार्केट आहे, खूप जुनं पण नाही आहे, नव्यानेच चालू झालेलं आहे. आहेत तरी 10-12 गाळे तर आहेत.
त्यातले बरेचसे एकाच मालकाचे. रेट तुम्ही बघितलं आता काय आहेत ते. तर बघूया अजून थोडे जाऊन बघूया कोण दिसतंय का असं कांदे बटाटावाले मोठे. तिकडे जाऊया बघूया तिकडे पण काय रेट आहेत ते. कारण पुढे राईट साईडला गेलं नाही ते एंडला, तिथून राईट साईडला गेलं की तिकडे 2-3 मोठे गाळे आहेत कांदा बटाट्याचे होलसेलवाले. तिकडे जाऊन चेक करूया की तिथे काय रेट आहेत ते. तर आता मी जरा इंदिरानगर एंडला येऊन राईट साईडला आलो. तिथे हे दिसलं आपल्याला गायत्री ट्रेडिंग कंपनी बघा. हे आपलं येतं सावरकर नगरमध्येच बघा. कांदा बटाटा लसूण आणि नारळाचे होलसेल व्यापार आहे. गायत्री ट्रेडिंग आणि मे जय मल्हार ट्रेडिंग कंपनी, 2 कंपनी. आणि इकडे पण आहे आपला साठवणीचा कांदा बघा. आणि हा सर्व कांदा आहे तो जुन्नर ओतूर साईडचा. आणि बघा ही गोणी मी तुम्हाला सांगतो ना, हे बघा 53 किलोची ही गोणी भरलेली आहे. त्यामुळे 50+ येते गोणी, म्हणजे 50 किलोपेक्षा जास्तीचीच गोणी तुम्हाला घ्यायला लागेल होलसेलमध्ये. दादाने बघा कांदा फुलला आहे. आणि कांदा बघा बघा दिसायला ते 1 नंबर दिसतोय. डबल टिबल सालीचा चांगला माल, सुका माल एकदम बघा. आणि हा किती 18 रुपये किलो ना? हां, जास्त 17-18ची रेंज ही रेंज चालेल. आजचा रेट काय आहे? 17 रुपये. हां, 17. बघा आजचा रेट हा 17 रुपये. आता उद्या तुम्ही याल तर कदाचित 18 झालेलं असेल, 19 झालेलं असेल, ते काय सांगू शकत नाही. सध्या पावसाचं वातावरण आहे. हां, पावसामुळं जरा थोडं वर खाली होऊ शकतो. आणि पावसामुळे तर रेट वाढले सगळ्याच गोष्टींचे. म्हणजे लसूण पण जो कमी झाला तोही वाढलेला आहे. बघा त्यांच्याकडे लसूण पण आहे. आणि हा लसूण आहे तुमचा 130 रुपये किलो. आणि ह्या 5-5 किलोच्या भरलेल्या आहेत ना? हे बघा 5-5 किलोच्या तुम्हाला गोणी भरलेले मिळतील लसणाच्या. 130 रुपये किलो लसूण आहे. लसूण बघा. आणि मोठ्या गोणी पण मिळतील, पण 5-5 किलोमध्येच भरलेले आहे. कारण लोक नॉर्मली जास्त नाही 5-5 किलोचंच प्रिफर करतात. त्याच्याकडे बटाटे पण आहेत होलसेलमध्ये. होलसेल रेट आहे 20 रुपये किलो. आणि हा UP बटाटा आहे. हा सगळा UPच आहे ना दादा? हा सगळा UP बटाटा आहे. 20 रुपये किलोने होलसेलवाला रेट. बघा नारळ पण आहेत दादांकडे. ते पण तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये मिळतील नारळ. हे बघा हे नारळ आहेत. कसे आहे हे 22 रुपयाला पीस पडेल एक. 22 रुपयाला बघा केवढा नारळ आहे. 22 रुपयाचा एक नारळ पडेल तुम्हाला. आणि होलसेल रेट आहे ना? हो, एकदम होलसेल रेट आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा नारळ पाहिजे तर मोठा पण आहे. बघा हा मोठा. हा कसा? हे बघा हा 37. 37 रुपयाला एक नारळ पडेल. नारळाची साईज बघा एवढा मोठा नारळ आहे. 37 रुपयाला एक. म्हणजे इथे ह्या दुकानात आलात गायत्री ट्रेडर्समध्ये तर तुम्हाला लसूण कांदा बटाटा सर्व काही मिळेल. आणि रिटेलमध्ये पण मिळेल. हे बघा पण रिटेलमध्ये थोडंसं महाग पडेल. कांदा पण आहे बटाटा पण आहे सगळंच आहे. लसूण पण आहे पण महाग पडेल. आणि हे रेट आहेत ते नारळाचे 22 रुपये आणि 37 रुपये. पण नारळ बघा तुम्ही 37 रुपयाचं एक नंबर. आणि आत्ता मी आलो होते भारत ट्रेडिंग कंपनी. हे बघा हे पण आहेत कांदा बटाटा लसूणचे होलसेल रिटेल व्यापारी. आणि ही जुनी दुकान आहेत. आता मागचं मी दाखवलं गायत्री ते पण 25 वर्ष जुनं दुकान आहे. बाकी जे तुम्हाला पहिले दाखवलं ना सुरुवातीला मी CNGच्या समोरचे CNG पंपच्या समोरचे ते सर्व आता नवीन झालेले दुकान आहेत. आणि बघा इथे शॉर्टिंग करणं सुरू आहे बटाट्याचं वगैरे. आणि बघा इकडे UP बटाटा पण आहे आणि गुजरात बटाटा पण आहे. आता हा गुजरात बटाटा आहे तो तुमचा 22 रुपये किलोने. आणि हा तुम्हाला अर्धा किलो वगैरे पण मिळेल इथे आल्यानंतर. म्हणजे रिटेलचा रेट आहे तो. आणि हा बघा हा बटाटा आहे तो 25 रुपये किलो UPवाला बटाटा. इकडे लसूण आहे काय सगळ्यात सुपिरियर क्वालिटी 140 रुपये किलो. हे बघा 140 रुपये किलोचा बघा मोठ्या पाकळीचा. आणि हा आहे तो तुमचा 120 ना? 140. हा 120 वाला आहे दादा? हा 120 बघा हा 120 रुपये. हा आहे तो छोटी पाकळी 100 रुपये. आणि त्यापेक्षा छोट्या पाकळीचा 80 रुपये किलो. हे किलोचे रेट आहेत 80, 100, 120 आणि 140. 140. आणि हा UP बटाटा हा UP बटाटा 25 रुपये किलो ना? आणि हा बघा हा UP बटाटा आहे तो 25 रुपये किलो. शॉपिंग करते बघा फुल माल भरलेला आहे. आणि हा बघा कांदा आहे रिटेलमध्ये 20 रुपये किलो आहे. आणि सध्या पूर्ण गोणी घेतली तर 16 रुपये किलो आहे. साठवणीचे कांदे त्याच्यापेक्षा भारी कांदे उद्या येतील. त्याचा रेट अंदाज 17 ते 18 रुपये असेल. पण आजचा रेट सध्या 16 रुपये आहे. हे बघा हे सर्व रेट तेच आहे. हा बघा कांदा 16 रुपये होलसेलमध्ये पूर्ण गोणी घेतली तर. आणि हा 20 रुपये रिटेलमध्ये म्हणजे 1 किलो घेतलं तर. जिकडे दोन्ही आहे होलसेल रिटेल दोन्ही रेट आहे आता कांदे. आणि हे बघा आहे मिस्टर आदिमाया ट्रेडर्स. ते सेम तिथेच आहे आपला सावरकर नगर. हे बघा हे हनुमान मंदिर ह्याच्या बाजूला. त्या पलीकडचं हनुमान मंदिरच्या उजवीकडे आणि ह्या त्या हनुमान मंदिरच्या डावीकडे.
आणि सेम आता आधीच आपण जे दुकान बघितलं ना ते. आणि इकडे आहेत कांदे बघा, हे सर्व कांदे हे 16 रुपये किलो आहेत. होलसेलचा रेट आहे. साठवणीचे ओतूरचे कांदे हे आहेत 16 रुपये किलो. बघा आता गोणी काढतात वरनं आणि गोणीमधला माल आपल्याला दाखवणार आहे कसा बघा. खोलणार काय? आणि हे बघा आपल्या समोर गोणी खोलली आहे की साठवणीच्या कांद्याची. ही साईज आहे 16 रुपये किलोची. मोठी पाहिजे असेल तर उद्या. आणि मोठी पाहिजे असेल तर उद्या, पण रेट पण उद्याच कळेल काय आहे तो, बरोबर ना. आज काय रेट कळणार नाही. आजचा रेट हा आहे आणि कांदा हा आहे 16 रुपये किलोवाला. आणि मिक्स आहे, छोटा मोठा असा पण नाही की सगळे छोटे. हे बघा हा मोठा पण आहे, छोटा पण आहे, सगळे मिक्स आहेत. आणि हा प्रॉपर ओतूरचा साठवणीचा कांदा आहे. हे बघा हे कांदे अशा सगळ्या गोणी आहेत. आणि आजचा रेट 16 रुपये किलो. आणि याच्यात वराई वगैरे काय लागते का? काय नाही ना, 16 रुपये फायनल. जो वजन होईल ते 16 रुपयाने द्यायचं आणि घेऊन जायचं. बघा इकडे बटाटे पण आहेत. बघा दिसत आहेत का? आता ह्या गोणी पॅक्ड आहेत. हा पूर्ण UPचा बटाटा आहे. बघा सर्व UP बटाटा आहे. आणि हा 20 रुपये किलोने होलसेलमध्ये पूर्ण गोणीचा भाव आहे. 20 रुपये किलो बटाटा. आणि पूर्ण UPचा बटाटा आहे, चांगल्या क्वालिटीचा. इथे लूज वगैरे काय मिळणार नाही, तुम्हाला गोणीच घ्यायला लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर केलं ते इंदिरानगर असं म्हणतात. इंदिरानगर नाही, सावरकर नगर आहे ते. सावरकर नगरचं कांदा बटाटा मार्केट असं म्हणूया आपण. कारण इंदिरानगर असं बोलीचालीमध्ये नाव आहे, पण सर्व दुकानावरती ॲड्रेस सावरकर नगरचं. आणि आज तुम्ही पाहिली इथे काय रेट आहे. त्यांनी मला हे नव्याने माहिती पडलेलं मार्केट आहे. म्हणजे मला पहिल्यांदाच माहिती पडलं की ते असं काहीतरी मार्केट आहे. आता जे सुरुवातीला आपण जे गाळे बघितले ना त्या सरकारच्या खालच्या महानगरपालिकेच्या समोरचे ते नव्याने सुरू झालेले आहेत. पण हे जे आपण शेवटचे 3 बघितले ना हे खूप जुने आहेत, 20-25 वर्षापासून इथेच आहेत. आणि हे होलसेलचंच काम करतात पहिल्यापासून. आणि त्या दादाने सांगितलं गायत्री ट्रेडर्सवाल्यांनी की भांडूप इव्हन ठाणा मार्केट इकडे सगळीकडे ना इथनंच कांदे जातात. म्हणजे कांदे बटाटे जातात. आणि तिचं असेल छोटं तरी माल तुम्हाला सर्व मिळेल, चांगला मिळेल आणि कमी रेटने मिळेल. म्हणजे जो रेट असेल तो. आता आपण APMCला गेलो तेव्हा पण बघितलं 17-18 रुपये रेट झालेला आहे साठवणीच्या कांद्याचा. आणि तो इथे पण आहे. फक्त APMCला कसं वराई तिकडचे चार्जेस सगळं लागून तो 19-19.5पर्यंत जातो. पण इकडे तसं काही नाही आहे. जो रेट तुम्हाला सांगितला त्याच रेटमध्ये तुम्हाला कांदे बटाटे मिळतील. त्याच रेटमध्ये तुम्हाला जेवढं वजन होईल ते द्यायचं आहे. आणि कांदे बटाटे आपल्या घरी घेऊन जायचे. सोबत लसूण पण दाखवतं. त्या लसूणातून महाग झालेला आहे. आपण 90 रुपये किलोने घेतला होता, 450 रुपयाचा 5 किलो APMC वाशीला. पण इकडे आता 130-140 झाला. म्हणजे वाशीला पण तो रेट झाला असेलच. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला इंदिरानगर म्हणजे सावरकर नगरचा कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.